इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक रोड जेल रोड परिसरात जुन्या वादातून फळ विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांवर उपनगर पोलिसांनी कठोर कारवाई करत कॅनल रोड आणि कैलासजी सोसायटी परिसरातून कोयता गँगची धिंड काढली. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांचा धाक निर्माण झाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. रविवारी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास जेल रोड परिसरात जुन्या वादाच्या कारणावरून फळ विक्रेता इम्तियाज इसरार खान वय वर्ष 27 राहणार मगरचा कॅनल रोड यांच्यावर 7 ते 8 जणांच्या टोळीने धारदार शस्त्रे, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. संशयितांनी हातात शस्त्र घेऊन परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. या प्रकरणी इम्तियाज खान यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे सोहेल पठाण, जुनैद सय्यद, यश वाबळे, अभिजित साळवे, विनोद खुगे यांच्यासह आणखीन 2 ते 3 साथीदारांना अल्पावधीतच अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींची कॅनल रोड आणि कैलासजी सोसायटी परिसरातून धिंड काढत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना कडक इशारा दिला. या कारवाई दरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जेल रोड परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने अधिक प्रभावी गस्त आणि कठोर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांकडून होते आहे. तसेच कॅनल रोड परिसरात घरांवर दगडफेक करणाऱ्या संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांनी दिली आहे. या प्रकरणी नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्तपणे ठेवण्यात येईल असे आवाहन त्यांनी केले. या कारवाईवेळी पोलीस निरीक्षक शांताराम डंबाळे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुमेध सोनवणे, पोलीस हवालदार संदीप पवार, विनोद लखन, जयंत शिंदे, प्रशांत देवरे, सुनील गायकवाड, राहुल वाळके, नवनाथ पोरजे, विनोद लखन, महेश कचरे, मिलिंद बागुल आदी पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.